एकनाथ शिंदे ज्या वेळेला 85 जागा मागतात तेव्हा त्यांचा तर्क काय असतो हेही लक्षात घ्या। गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2017ला जेवढ्या जागा ठाकरेंना मिळाल्या होत्या, अर्थात तेव्हा शिवसेना एक होती, त्या शिवसेनेला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या त्या सगळ्या जागांवर धनुष्यबाणाच्या नात्यानं एकनाथ शिंदेंनी दावा केलाय। एकनाथ शिंदेंना ते सर्व 84च्या 84 नगरसेवक आपलेच असावेत असं वाटतंय आणि म्हणून त्यांनी किमान 84 अधिक 85 अशा स्वरूपाची मांडणी केलेली आहे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, 84 जागा, 85 जागा, 125 जागा या सगळ्या जागांचे आकडेच फक्त बदलतात। शिंदेंच्या पदरात नक्की किती जागा पडणार आहेत? नक्कीच प्रसाद सर, याबाबत ज्या त्या दोन बैठका झाल्या आहेत, तिसरी बैठक अजून बाकी आहे। आतापर्यंत 150 जागांवरती जी आहे ती चर्चा झाली आहे आणि त्यावर जर आपण पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांना 84 जागा हव्यात, कारण त्यांनी भाजपकडे 84 जागांची मागणी केली आहे, पण भाजपकडून त्याला जो आहे तो पूर्णपणे ठामपणे जो तो नकार देण्यात आला आहे। त्या आम्ही ज्यावेळेस निवडणूक झाली होती 2017ला, आमचे जेव्हा मागे निवडणुकीमध्ये आमचे 84 नगरसेवक निवडून आले होते, त्यामुळे आम्हाला त्याच जागा हव्यात। त्यामुळे त्या जागांवरती शिंदे आग्रही आहेत, पण मात्र भाजपकडून त्यावर ठाम जो आहे तो नकार दिला जातोय, कारण भाजप असं सांगतंय की तेव्हा तुम्ही जिंकल्या होता त्यावर आणि आताची परिस्थिती मात्र वेगळी आहे आणि जेव्हा तुम्ही जे ते शिवसेना स्थापन केली, जी दुसरी शिवसेना, त्यामध्ये याच्यातला एक मुद्दा मी पटकन घेतो महेंद्र, आणि त्या अनुषंगाने तुम्ही माहिती द्या। जर समजा आपण शिवसेना भवन असलेला वॉर्ड नजरेसमोर आणला तर तिथे लढाई कशी झाली होती? ती होती शिवसेना विरुद्ध मनसे विरुद्ध भाजपा, आणि या सगळ्या लढाईमध्ये निवडून येण्याच्या बाबतीमध्ये विशाखा राऊत विजयी ठरल्या। आता विशाखा राऊत यांची जागा शिंदेंना हवी आहे। शिंदेंकडे त्याच्यासाठी उमेदवार आहे का, आणि भाजपच्याकडे त्या निमित्तानं पर्याय आहे का? कारण जो भाजपचा उमेदवार होता तो आता उद्धव ठाकरेंच्या सोबत जाऊन आमदार झालेला आहे। नक्कीच प्रसाद सर, याच अनुषंगाने जे आहेत ते एकनाथ शिंदे हे 84 जागा ज्या आहेत त्या मागे आपण जिंकल्यात त्या मागतात, कारण शिंदेविरुद्ध ठाकरे असा संघर्ष झाला तर ठाकरेंचे जे ते नगरसेवक निवडून देतील आणि शिंदेंना नुकसान होईल अशी ती शिंदेंची मागणी, आणि त्या मागणीला जे आहेत ते भाजपकडून नकार येतोय, कारण त्या जागेवरती भाजप जे ते एकूण जागेंवरती आपले 82 नगरसेवक निवडून होते, त्याच 82 जागा मागते। मात्र या सगळ्या संदर्भात अद्यापही चर्चा चालू आहे। तिसरी जी बैठक आहे ती लवकरच होईल आणि ज्या 150 जागांवर चर्चा झाली आणि 77 जागांवर जी चर्चा उरली आहे त्या सगळ्या चर्चांवरती शेवटची जी बैठक असणार आहे, तिसरी बैठक असणार आहे, त्या बैठकीत जागांवरती पूर्ण चर्चा होईल आणि त्यानंतर महेंद्र आपण जोडलेले राहा।